नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड सायन्स 1 म्हणजेच विज्ञान भाग 1 चा पेपर आहे. बऱ्याच जणांनी लास्टच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की मराठी मीडियमचे IMP क्वेश्चन्स सांगा. चलो, आज मराठी मीडियमचे IMP क्वेश्चन्स समजून घेऊ, पण त्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्यामध्ये प्रिपरेशन प्लॅन कसा करायचा, कुठले चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत आणि प्रिपरेशन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. त्या व्हिडिओचे पहिली जी 10 मिनिटं आहेत ती व्यवस्थित बघून घ्या आणि नंतरच हा व्हिडिओ स्टार्ट करा, कारण त्याच्यामध्ये प्रॉपर प्रिपरेशन प्लॅन तुम्हाला एक्सप्लेन केलाय, व्यवस्थित स्टेप्स सांगितल्यात, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सोबतच कुठले चॅप्टर IMP आहेत, कुठल्या चॅप्टरवरती जास्त गोष्टी विचारल्या जातील, सोबत प्रिपरेशन प्लॅन का करायचा आहे, 7 चॅप्टरच आपल्याला पक्के का ठेवायचे आहेत, नंतर प्रिपरेशन करताना न्यूमेरिकल कसे डोक्यात ठेवायचे, त्यानंतर जे काही लॉज ज्याला आपण नियम बोलतो, सिद्धांत बोलतो, या सगळ्या गोष्टी कशा डोक्यात ठेवायच्या, या सगळ्या गोष्टी त्यात एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो तो व्हिडिओ अगोदर बघून घ्या आणि नंतरच हा व्हिडिओ स्टार्ट करतात. समजलं? चलो, आता IMP क्वेश्चनला स्टार्ट करू. सगळ्यात पहिला चॅप्टर येतो आपला गुरुत्वाकर्षण. ह्याच्यामध्ये व्याख्यांच्या सेक्शन मध्ये मुक्तपतन, नंतर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, मुक्तिवेग, अभिकेंद्री बल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सोबतच 2 सिद्धांत आहेत, 2 सायंटिस्ट आहेत, त्यांचे नियम आहेत. कुठले कुठले? केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व्यवस्थित बघून घ्या. सोबत त्यांच्या आकृतीही बघा. कधी कधी तुम्हाला आकृती देतील आणि विचारतील की बाबा ही जी आकृती आहे या आकृतीच्या विथ रिस्पेक्ट टू जो काही नियम आहे तो नियम सांगा. कळलं? नंतर फरक आणि संकल्पना, वजन, वस्तुमान व्यवस्थित बघा. कमीत कमी 5 पॉइंट तरी नीट डोक्यात ठेवा. त्यानंतर जीच्या मूल्यामध्ये होणारा बदल उंचीनुसार होतो, बरोबर, खोलीनुसार होतो, त्या सगळ्या गोष्टी नीट बघून घेतात. आता स्वाध्यायातले प्रश्न बघा. प्रश्न दुसऱ्यातला तिसरा ई, त्याच्यानंतर उ, नंतर न्यूमेरिकल बघा, पहिलं, दुसरं, त्यानंतर तिसरं आणि शेवटी चौथं. व्यवस्थित हे न्यूमेरिकल हे क्वेश्चन्स बघून जातात. कळलं नक्की? आता चॅप्टर नंबर 2 बघा. चॅप्टर नंबर 2 आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये एकूण 3 सायंटिस्ट आहेत, 3 शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे नियम आहेत. नियम नीट बघा. त्यांनी दिलेली उदाहरणं, त्यांनी सांगितलेली मूलद्रव्य, त्यांच्यामध्ये कुठला संबंध होता, या सगळ्या गोष्टी नीट बघून घेतात. डोबेरायनची त्रिके, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी व्यवस्थित बघा. सोबत आधुनिक आवर्त नियम खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे. संकल्पना पण खूप जास्त महत्वाची आहे, ऑलमोस्ट प्रत्येक बोर्ड एक्झामला आलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे करणं मस्ट आहे. क्लिअर? त्याच्यानंतर मूलद्रव्यांमधील आवर्ती कल. आता हे का सांगतोय बघा, ह्याच्यावरती कारणे द्या आहेत, बरोबर. जर ही संकल्पना तुमची एकदम बेस्ट असेल ना, तर कुठलंही कारणे द्या जरी आलं तरी तुम्ही सहज लिहू शकता, बरोबर. आता एक्झरसाइजचे कुठले कुठले क्वेश्चन्स बघायचे ते पण नीट बघा. क्वेश्चन नंबर 3 व्यवस्थित पूर्ण करताल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 हा कधी होईल? जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील त्यावेळेलाच, बरोबर. त्यामुळे या गोष्टी नीट समजून घ्या. नंतर क्वेश्चन नंबर 5 पूर्ण करा. एकदम इझी आहे, जास्त काही अवघड नाहीये, फक्त एक एक मूलद्रव्याचं उत्तर लिहायचंय. त्यानंतर क्वेश्चन 7 खूप जास्त इम्पॉर्टंट, ह्यातलं एखादं गिव्ह रिझन बोर्ड एक्झामला येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 8 फक्त नावच द्यायचे. कळलं नक्की? समजलं? चलो, पहिल्या 2 चॅप्टरचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. पहिला चॅप्टर घेतला, शुअर. आता दुसरा चॅप्टर घ्या, पटकन घेतला. चलो, आता चॅप्टर नंबर 3. चॅप्टर नंबर 3 हा अभिक्रियांवरती डिपेंड आहे, बरोबर. त्यामुळं अभिक्रिया विचारणार, यात काय डाऊट नाही. एक तर तुम्हाला डायरेक्टली अशी नावं देतील, व्याख्या लिहायला सांगतील, उदाहरणं लिहायला सांगतील, पण चान्सेस असे आहेत की तुम्हाला अभिक्रिया देतील आणि त्याच्यावरून तुम्हाला हा प्रकार लिहायला सांगतील. त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया, उष्माग्राही, उष्मादायी, त्यानंतर रेडॉक्स अभिक्रिया, या सगळ्या अभिक्रिया व्यवस्थित बघून घ्या. सोबत ह्यांची उदाहरणं सुद्धा रेडी ठेवा. कमीत कमी एक एक उदाहरण जरी तुम्ही बघितलं तरी वेल अँड गुड आहे. नंतर संकल्पना कुठल्या आहेत? तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. लास्ट इयर विचारला गेलेला प्रश्न होता. कळलं? नंतर शरण, त्याही गोष्टी बघताल. डायग्राम मध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत? स्वाध्यायामध्ये क्वेश्चन नंबर 5 ची, त्यानंतर 3.6 आकृती जी पुस्तकामध्ये आहे, नंतर एक्सपेरिमेंट पेज नंबर 37 वरचा नीट बघून घेताल. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघा, पटपट माझ्यासोबतच मार्क करा. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड आणि शेवटचा उ, त्याच्यानंतर गिव्ह रिझन एकूण एक करताल आणि हे शेवटचे 4 प्रश्न महत्वाचे आहेत.
कळलं? काय सिंपल आहेत ते, एवढं काही अवघड नाहीये. फक्त या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिडीकरण आहे का क्षपन आहे ते ओळखायचंय, या ठिकाणी संतुलित करायचंय, नंतर उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे ओळखायचंय. त्याच्यानंतर इथं अभिक्रियांचा प्रकार दिलाय, इथं अभिक्रिया दिलेली आहे, उत्पादित दिलेलं आहे ते ओळखायचं आणि अभिक्रिया लिहायची. त्यामुळे हा सेक्शन इझी आहे, पटकन हा होऊन जाईल. कळलं नक्की? आता चला ह्याचा आपण पहिला स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा धडा बघूया. घेतला स्क्रीनशॉट? चलो स्वाध्यायाचा पण घ्या. एक मिनिट थोडं मोठं करतो. घेतला? आता चॅप्टर नंबर 4 बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं व्याख्या, आकृती आणि कार्य झालंच पाहिजे. विद्युत चलित्र, नानकुंतल, गॅल्व्हॅनोमीटर, विद्युत जनित्र व्यवस्थित बघून घ्या. ह्यांच्यावरती 3 मार्कांचे प्रश्न सहज डिझाईन होतात आणि 5 मार्काचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. आकृती देतील, सांगा चलित्र आहे का जनित्र आहे, मग ओळखलं की मग कार्य सांगा. अशा गोष्टींवरती प्रश्न येऊ शकतो. तरी बोर्ड एक्झामला या इयरला आलेले आहेत, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सोबत नियम पण आहेत. कुठले कुठले? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, फेराडेच्या प्रवर्तनाचा नियम नीट बघून घ्या. हे नियम व्यवस्थित लर्न करा. लर्न कसे करायचे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलंय, सो तो व्हिडिओ नीट बघतात. नंतर फरक कुठला कुठला महत्वाचा आहे, चलित्र आणि जनित्र मधला फरक, सोबत प्रत्यावर्ती धारा, दिष्टधारा नीट. नंतर आकृती, स्वाध्यायामध्ये प्रश्न नंबर 10 आणि प्रश्न नंबर 11 मध्ये ज्या आकृत्या आहेत त्या व्यवस्थित बघून घेतात. न्यूमेरिकल पण सांगितलेत. स्वाध्यायामध्ये प्रश्न 12 मध्ये ए आणि डी म्हणजे पहिला आणि चौथा, पेज नंबर 50 वरचा पहिलं एक्झाम्पल, पेज नंबर 51 वरचं तिसरं आणि चौथं एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे. त्यामुळे लोड घेऊ नका. फॉर्म्युला बनवा, फॉर्म्युलाची शीट तयार करा आणि ते सॉल्व्ह करा, इझिली होऊन जातील. आता धड्याखालचे कुठले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. दुसरा प्रश्न वरती सांगितलाय तरी सुद्धा नीट करून ठेवतात. चौथा प्रश्न गिव्ह रिझन, एकूण एक झालंच पाहिजे. नंतर 9वा प्रश्न, 10वा प्रश्न, 11वा प्रश्न. नंतर 12व्या मध्ये सांगितलं काय होतं वरतीच ए आणि डी व्यवस्थित बघा. कळलं नक्की? शुअर? चलो ह्याचा पण पटकन स्क्रीनशॉट घ्या. नाव इंग्लिश मध्ये राहिलंय चुकून, पण बाकी सगळ्या गोष्टी आहेत. चला घेतला? गुड. नंतर याही पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? चलो नेक्स्ट चॅप्टर नंबर 5 उष्णता. सिंपल आहे, जास्त काही अवघड नाहीये. व्याख्या जेवढ्या सांगितल्या तेवढ्या पक्का करून घेतात. कुठल्या कुठल्या आहेत? उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा, नंतर उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, दवबिंदू, तापमान, आर्द्रता 2 प्रकार आहेत, नीट बघून घेतात. विशिष्ट उष्मधारकता प्रत्येक पदार्थाची कशी मोजतो ते सुद्धा बघून घेतात. मोजण्यासाठी कॅलोरीमीटर वापरतो, ते कसं वापरलं जातं टेक्स्टबुकच्या शेवटी पॅरेग्राफ आहे, नीट वाचून घ्या. सोबत आकृती कुठली कुठली महत्वाची आहे 5.2, 5.5, 5.6, 5.7 आणि 5.8 नीट बघा. या आकृत्या बोर्ड एक्झामला आलेल्या आहेत, त्यामुळे रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. व्यवस्थित बघून घेतात. आता स्वाध्यायामधले कुठले कुठले प्रश्न महत्वाचे तेही बघा. चला पटपट मार्क करा माझ्यासोबत. क्वेश्चन नंबर 5, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मधला ए बी सी अ आ ई, नंतर गिव्ह रिझन मध्ये दुसरा आणि तिसरा, आणि न्यूमेरिकल मध्ये दुसरं, तिसरं आणि चौथं न्यूमेरिकल. कळलं नक्की? चलो याही पेजचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? नक्की? आता पुढचा धडा प्रकाशाचे अपवर्तन. काय काय करायचंय? सगळ्यात छोटा धडा आहे पुस्तकातला, त्यामुळं इझिली तुमच्याकडनं प्रिपेअर होऊनच जाईल, त्यात काय डाऊट नाही. पण त्यातले पॉईंट कुठले कुठले ते महत्वाचे ते बघा. प्रकाशाचे अपवर्तन, सगळ्या व्याख्या आणि आकृती बघून घ्यायची. अपवर्तनांक कसा काढतात, छोटासा असा बॉक्स दिलेला आहे, बॉक्स नीट बघून घ्या. प्रकाशाचे अपस्करण, आंशिक, पूर्ण, आंतरिक परावर्तन व्यवस्थित बघा. मी इथं व्याख्या करायला सांगितल्यात आणि ह्या व्याख्या झाल्या की त्यांच्यावरती काही संकल्पना आहेत, जसं की प्रकाशाचे अपस्करण कसं होतं डिटेलमध्ये बघा. इंद्रधनुष्याची निर्मिती, ताऱ्यांचे लुकलुकणे, कारणे त्याला विचारलं जाऊ शकतं. आंशिक आणि पूर्ण परावर्तन ह्याची जी आकृती ती नीट बघा. त्याच्यानंतर कुठल्या अँगलला परावर्तन होणं थांबतं, अपवर्तन होणं थांबतं, याही गोष्टी बघतात. नंतर वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन, टेक्स्टबुक मध्ये 1, 2, 3 अशा आकृत्या आहेत आणि खाली हे जे दिलंय ना हे सांगितलेलं आहे. त्या गोष्टी बघा, समजून घ्या, ऍटलिस्ट आकृती तरी. नंतर एक्सरसाइज तर एकदम सिंपल आहे, त्यामुळे एक्सरसाइज मधला कुठलाच प्रश्न ऑप्शनला ठेवू नका. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित करून जा. कळलं नक्की? आता चॅप्टर नंबर 7 आकृत्यांनी भरलेला हा चॅप्टर आहे, बरोबर. मग त्या चॅप्टर मध्ये पण कुठल्या कुठल्या कन्सेप्ट करायच्या त्या नीट बघा. सगळ्यात पहिलं तर अपवर्तनाचे जे नियम आहेत पेज नंबर 82 वरती आहेत, जुलै 2019 ला विचारले गेले होते, नीट बघता.
सोबत फरक आणि संकल्पना दोन्ही गोष्टी. तुम्ही फरक केला की संकल्पना आपोआप होऊन जाईल, संकल्पना केली की फरक आपोआप होऊन जाईल. लघुदृष्टी, दूरदृष्टी, नीट बघा. आकृत्या पण नीट बघा. आकृत्यांमध्ये जो फरक आहे, कुठलं भिंग वापरलं जातं, नंतर कुठल्या कारणांमुळे हा दोष तयार होतो, नीट बघून घेताल. सोबत अंतर्गोल भिंग, बहिर्गोल भिंग, फरक पक्का झाला पाहिजे. नंतर आकृती पेज नंबर 83 वरती तुम्हाला एक टेबल दिला. त्या टेबलमध्ये बहिर्गोलाचा वापर करून आपण कशा आकृत्या मिळवू शकतो ते सांगितलंय. त्यातली एकूण एक आकृती झालीच पाहिजे. कळलं? कदाचित एक्झामला ती ड्रॉ करायला पण विचारले जाईल. नंतर मानवी डोळा आणि त्यातील भिंगांचे कार्य नीट बघा. एकच पॅरेग्राफ आहे, तो पॅरेग्राफ व्यवस्थित वाचा. त्याचे अवयव कुठले आहेत एक एक लाईन मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय. प्रत्येक लाईनला तोडा म्हणजे ती व्यवस्थित होऊन जाईल. कळलं? आणि करताना काय करा, ती जी आकृती आहे ना, डोळ्याचं जे चित्र आहे ते समोर ठेवा, म्हणजे चित्र पण होऊन जाईल आणि सोबत अवयव पण कळतील आणि अवयवाचं कार्य पण समजेल. कळलं? नक्की. आता एक्सरसाइज मधले कुठले क्वेश्चन महत्वाचे आहेत? क्वेश्चन नंबर 2, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8. कळलं? बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, फरक पण तुम्ही आधीच केलेला आहे, तरी सुद्धा मार्क करून घेता. कळलं नक्की? चलो, चॅप्टर नंबर 6 चा स्क्रीनशॉट तुम्ही काढला नाही ना? चला त्याचा आपण स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आता चॅप्टर नंबर 7 चा आधी इम्पॉर्टंट पॉइंटचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? नंतर एक्सरसाइजच्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. डन. नेक्स्ट चॅप्टर नंबर 8. आता बघा, हा जो चॅप्टर आहे ना, हा चॅप्टर आहे इम्पॉर्टंट, पण ह्याच्यावरती जास्त डिटेलमध्ये बोर्ड विचारत नाही. का? कारण लिहायला खूप लागतं, बरोबर? त्यामुळे डोक्यात एवढंच ठेवा, त्यांनी ज्या प्रोसेस सांगितल्यात त्या प्रोसेस समजून घ्या. त्या प्रोसेसमध्ये काय होतंय ते नीट बघा आणि स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहिलं तरी पण चालेल. बघा, हे मुद्दे दिलेले आहेत मी, ह्यातले प्रत्येक मुद्दे झालेच पाहिजे असं काही नाहीये. ठीक आहे, बेसिक मुद्दे जरी झाले तरी ऑल सेट आहे. तुम्ही 7 चॅप्टर पक्के करत आहातच, त्याच्यामुळे लोड घेऊ नका. हा चॅप्टर जरी नॉर्मल झाला तरी पण चालेल. फक्त जे जे प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स आहेत मार्क करून दिलेत, त्यामुळे ते क्वेश्चन नीट बघून घेतात. कळलं? घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आता ह्याच्या एक्सरसाइजचे पण काही क्वेश्चन सांगतो. एक्सरसाइज मधून 1 मार्कचे क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, त्यामुळे ह्याचा पहिला प्रश्न एकदम पक्का ठेवा. त्यानंतर प्रश्न दुसरा जोड्या लावा. नंतर प्रश्न तिसरा, तो सुद्धा तसाच दिलेला आहे. नंतर प्रश्न चौथा, ज्या काही व्याख्या लिहायच्यात त्या. नंतर प्रश्न 5वा, त्याच्यामध्ये पहिलीच 4 कारणे द्या, 1, 2, 3 आणि 4 व्यवस्थित. नंतर प्रश्न 9वा, हे सगळं व्यवस्थित करून घ्या. अजिबात कुठल्याच गोष्टी स्किप करू नका. चला पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? नक्की. आता ज्या मी प्रोसेस बोलतोय ना, त्या बघा इथे एक्सप्लेन केल्यात त्यांनी. या प्रोसेस फक्त बघा, आकृती बघा. तुम्हाला आकृती काढायला सांगतील असं नाही वाटत आहे मला. का? कारण त्या आकृती काढणं टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे आकृती ते देतील, फक्त आकृती कशाची आहे ते ओळखायला लागल. कळलं? नक्की. आता चॅप्टर नंबर 9 सगळ्यात जास्त महत्वाचा आणि हाय व्होल्टेज चॅप्टर ह्या, त्यामुळे ह्याला अजिबात स्किप करू नका. कुठले कुठले मुद्दे डोक्यात ठेवतात? व्याख्यांच्या झोनमध्ये सहसंयोज बंध, हायड्रोकार्बन, त्याची व्याख्या करा. त्याचे प्रकार आहेत 2, दोन्ही प्रकार व्यवस्थित करा. समजातीय श्रेणी कशाला म्हणतात उदाहरणासहित करून ठेवतात. नंतर हा पार्ट तर अजिबात स्किप करू नका, हा तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार, कारण हा 11-12 ला आहे. कळलं? त्यामुळे हा पार्ट अजिबात स्किप करू नका. नंतर डिफरन्स वरती तुम्ही केलंय, त्यामुळे डिफरन्स इझिली होऊन जाईल. सोबत अभिक्रियांच्या झोनमध्ये कार्बन संयुगांचे रासायनिक गुणधर्म, इथेनॉल इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म हे लास्ट इयर विचारले गेले होते, त्यामुळं आता करणं मस्ट आहे. कळलं? इझी आहे ते, अजिबात लोड घेऊ नका, इझिली होऊन जातील. 4 ते 5 रिॲक्शन्स आहेत. प्रत्येक रिॲक्शन मध्ये काय होतं ते बघा, प्रोडक्ट कसा तयार होतो ते बघा, कुठलं उत्प्रेरक वापरले ते बघून घ्या. बस एवढ्या 3-4 गोष्टी बघा, इझिली होऊन जाईल. नंतर एक्सरसाइज ह्याचा खूप जास्त महत्वाचा आहे. एकही क्वेश्चन ऑप्शनला सोडू नका. चॅप्टर आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिले 6 क्वेश्चन तर इझी आहेत, 7वा क्वेश्चन पण इझी आहे. प्रश्न 8व्याचा राहतोय. 8व्या मधले बरेच प्रश्न तुम्ही वरच्या मुद्द्यांमध्ये कव्हर करताय, त्यामुळे काही ठराविकच प्रश्न तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत, त्यामुळे हा चॅप्टर ऑप्शनला ठेवू नका. कळलं? नक्की. चलो पटकन स्क्रीनशॉट घ्या. मुद्दे तुमच्याकडे असतील तर तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित होईल. घेतला? चलो ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? डन. आता शेवटचा चॅप्टर अवकाश मोहीम. कुठल्या कुठल्या संकल्पना बघायच्यात? सगळ्यात पहिलं मोहिमांची गरज आणि महत्व. त्याच्यानंतर कृत्रिम उपग्रह पेज नंबर 137 वर दिलेलं आहे. कुठले कुठले प्रकार आहेत ते नीट बघा. नंतर उपग्रहांच्या भ्रमण कक्षा, त्याच्यामध्ये सुद्धा नावं डोक्यात ठेवा.
काही न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत, त्यांचे युजेस आहेत, व्यवस्थित बघा. नंतर मुक्ती वेग किती असतो, ती व्हॅल्यू न्यूटनच्या कुठल्या नियमावरती आहे तेही मेन्शन करा. कळलं नक्की. आता एक्झरसाइज मध्ये काय काय महत्वाचं आहे बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये शेवटचे 3 1 2 3, त्याच्यानंतर 1 2 आणि ही आकृती. कळलं नक्की समजलं. व्यवस्थित या गोष्टी बघून जा, इझिली तुमचा पेपर सोपा जाईल. चला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? ह्याचाही स्क्रीनशॉट घ्या. डन घेतला व्यवस्थित. आता ज्या गोष्टी मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्यात त्या गोष्टी नीट बघून घेतात. कुठले चॅप्टर मेन आहेत, कुठल्या चॅप्टरला बेस्ट लेवल प्रिपेअर करायचंय, सगळं त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलंय. तो व्हिडिओ नीट बघा, नंतरच हे IMP क्वेश्चन प्रिपरेशनला घेताल. कळलं. चलो व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.